या सामन्यासाठी दोन्ही पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना पंच दिनेश नाईक सर मॅन फ्रॉम भातवड आणि पंच विजय पारदे आता मात्र थोडंसं आयोजकांसाठी या ठिकाणी थोडंसं सहकार्य करतील, कारण दुपारचं सत्र आहे. नक्कीच आमचे दोन्ही प्रमुख पंच लंचसाठी गेलेले आहेत. त्याच अनुषंगाने मात्र विजय पारदे यांना आपण आता पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतो. या सलामी जोडी खेळपट्टीवर हिरामन शेलार विथ विश्वास मागे आणि आपल्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज आस्तिक. पहिल्या सामन्याचा आपण जर विचार केला तर MS स्पोर्ट चिंचोली संघाने HSC पडग्या संघाला पराभूत केला. काय जबरदस्त खेळी त्या मॅचमध्ये आपल्याला रवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाचा आपण जर विचार केला तर PG स्पोर्ट कास्ते संघाला या संघाने पहिल्या फेरीमध्ये पराभूत केलं. अस्तिक रायट्या मोडतो विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करतो. पहिला चेंडू फुलटॉस आहे, फटका तर मिस टाइम होता आणि त्याच अनुषंगाने मात्र डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला. पहिल्या चेंडूवर एक धाव इथे मात्र पूर्ण करत असताना हिरामन पहिल्या चेंडूवर आपलं खातं उघडलं, संघाचं अकाउंट ओपन केलं. खूप छानपैकी क्षेत्ररक्षण पाहिलं आपण डीप स्क्वेअर लेगकडे रवीच्या माध्यमातून. रवी परफेक्ट ऑलराऊंडर आहे MS स्पोर्ट चिंचोली संघाचा आपण जर विचार केला तर. एक अनुभवी खेळाडू आहे, चांगलं योगदान आपल्या संघासाठी देत असताना प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याला मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. आणि या स्पर्धेतील त्याच्या माध्यमातून आपण पहिले अर्धशतकी इनिंग सुद्धा पाहिली आपण पहिल्या सामन्यामध्ये. इथे मात्र खूपच वेगवान चेंडू पाहतोय आपण. अगदी या फलंदाजाला स्पर्श करत देत असताना हा चेंडू अगदीशय वेगाने मात्र या ठिकाणी पूर्ण धाव केली फलंदाजाने. पंचांचा लेग बायचा इशारा. पहिल्या मॅचमध्ये पाहिजे तर आस्तिक भरपूर महागडा ठरला होता. तब्बल 18 धावा त्याने पहिल्या सामन्यामध्ये खर्च केला होता, परंतु पुन्हा एकदा कॅप्टनने त्याच्या जो विश्वास टाकला आहे तो मात्र विश्वास सार्थ ठरवतोय का पाहूया. आतापर्यंत अचूक टप्प्यावर लेंथ आपण पाहतोय, अचूक स्पॉट त्याने पिक केला आहे असंच म्हणू शकतो, कारण दोन चेंडूवर आपण इथूनही मोठा फटका मात्र पाहिला नाही. परंतु हिरामन शेलार आहे त्याच्या अगेन्स्ट, विश्वास मागे आहे त्याच्या अगेन्स्ट आणि इथे मात्र चेंडू कार्पेटच्या सहाने मात्र निघून जातो मिडूकच्या दिशेने. पावलांचा वापर केला अगदी रवीने आणि चेंडू थांबवण्यामध्ये मला नक्कीच यश प्राप्त झाला आहे. अशा प्रकारचा वापर फुटबॉलच्या खेळामध्ये आपण नेहमीच पाहत असतो, परंतु या ठिकाणी या क्रिकेटच्या खेळामध्ये पावलांचा वापर केला रवीने आणि आपल्या संघासाठी किमान 2 धावा वाचवल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धावसंख्या पुढे जाईल 2 धावेने. चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाची बिनगडी बाद 4 धावा. पहिले षटक आपण अनुभवतोय पॉवर प्लेचं. इथे मात्र शॉर्ट टर्म पोल सक्सेसफुल होईल का पाहूया. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो रवीच्या माध्यमातून. काय खेळ इथे मात्र प्रस्थापित करतोय आज पूर्ण दिवसभरामध्ये रवी आपल्या संघासाठी. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र चेंडू सीमेच्या पलीकडे निघून जाईल, परंतु खूपच छान चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण डीप मिडविकेटच्या दिशेने. 2 धावा पुन्हा एकदा इथे फलंदाजाने पूर्ण केल्या. इथे मात्र चेंडू हवेत आहे, झेल होण्याची संभावना नाकारता येणार नाही. यस, इट इज गॉन. पहिला मोठा धक्का चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाला डायमंड ऑफ PTC हिरामन शेलारच्या रूपाने. फलंदाज बाद. रिप्लेमध्ये पाहू शकता आपण एलिव्हेशन मात्र परफेक्ट झालं नाही, ताकदीचा सुद्धा मात्र कमी वापर झाला आणि ज्या ठिकाणी शतरशी उभे होते त्या खेळाडूला मात्र थोडाही इकडे तिकडे मात्र सरकण्याची मात्र या ठिकाणी गरज भासली नाही. अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि मोठी विकेट्स मित्र बनेन प्राप्त करत असताना गोलंदाज असते, कारण पहिल्या मॅचमध्ये हिरामन शेलार मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड्स त्यांनी मात्र स्वीकारला होता आणि तोच खेळाडू आता मात्र सहजतात माघारी धाडण्यामध्ये यश आलं आहे, ते म्हणजे गोलंदाज अस्तिकला. पस्तीस धावांची खेळी पहिल्या मॅचमध्ये आणि आता मात्र पाहिलं तर या मॅचमध्ये फक्त त्याच्या बाटपर्यंत आपल्याला 5 धावा पाहायला मिळाल्या. आणि हिरामन बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय माटी महेंद्र मागे. बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट अस्तिक पुन्हा एकदा उडतो विकेटने मात्र मार्गस्थ येईल आणि आल्याला मात्र महेंद्रला एक जीवनदान नव्हे तर मेजबानी मिळाली. फुलटॉस चेंडूची आणि मात्र काय जबरदस्त पिक केला आहे या चेंडूला. अतिशय वेगाने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने 4 धाबांसाठी चौकार.
चांगली सुरुवात आपल्या इनिंग्सला इथे मात्र करत असताना, कारण पहिल्याच चेंडू सामोरे गेले, चौकाराने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाची 1 गडी बाद 10 धावा. 9 धावा फलंदाजाने जोडल्या तर 1 धाव अवंतरित रूपाने आपल्याला पाहायला मिळाली. चांगला षटक मित्र म्हणेन, कारण एखादा गोलंदाज जर 3 ते 4 षटकाच्या खेळीमध्ये जर 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा जर कमी खर्च करत असेल तर एक चांगला षटक आपण म्हणू शकतो या. आणि तेच कार्य इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये अस्तिकने मात्र या ठिकाणी साकारलं. यानंतर जी पुढची मॅच असेल, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे. स्वराज 11 ढोले संघाचा कॅप्टन आणि श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा कॅप्टन. दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करेल गोलंदाज पवन. युवा गोलंदाज आहे. पहिल्या मॅचमध्ये पवनने चांगली गोलंदाजी केली होती, सर्वांची मनं मात्र या ठिकाणी वेधून घेतली होती आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. आणि इथे मात्र या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ, कशा प्रकारचे षटक इथे मात्र आपल्या संघासाठी हाताळेल. राट्या मारतो विकेटने. इथे मात्र खेळायचं तो ऑन साईडला पडतो, चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफच्या दिशेने, खेळाडू आहेत त्या दिशेने. जे पाबंदी होती पॉवर प्ले इथे मात्र आता कुठेतरी समाप्त झालेली आहे, कारण आता मात्र अतिरिक्त खेळाडू आपल्या सीमेरेषेवर तैनात होताना आपल्याला पाहायला मिळतो. फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलमध्ये, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. बाकी सर्वच क्षेत्ररक्षक पाहू शकतो आपण डीपमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे खेळाडू आपण पाहतोय. त्यानंतर डीप लॉंग ऑन आहे. वाडिश मिडुकेला सुद्धा आपण खेळाडू पाहतो डीप लॉंग ऑफ. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुद्धा आपण खेळाडू पाहतो आणि त्यानंतर डीप कव्हर पॉईंटकडे खेळाडू पाहतोय. अशा प्रकारची रणनीती पाहायला मिळते गोलंदाज पवनची या ओव्हरमध्ये. इथे मात्र कुठ्यापाचा चेंडू पुल अँड पॉवरफुल, बिग इट मॅसिव्ह इट, षटकार. काय जबरदस्त फटका इथे मात्र माहितीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी बाटच्या मधोमध चेंडू मात्र मिडल केलं आणि मात्र भरपूर लांब जाऊन मात्र चेंडू या ठिकाणी लँड झालाय. 7 धावांसाठी षटकार. याच फटक्यांसाठी या खेळाडूला जाणला जातोय, ओळखला जातो या, आणि हीच त्याची ओळख आहे. आणि काय जबरदस्त फटका इथे मात्र प्रेक्षकांना मात्र पाहायला मिळाला. अशाच फटक्यांसाठी आतुरतेने प्रेक्षक नेहमीच वाट पाहत असतात आणि त्याच फटक्यांची मात्र कुठेतरी या ठिकाणी आतषबाजी करण्याचा प्रयत्न माटी महेंद्र करत असताना या षटकाच्या साईने धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 17 धावा. आणि आता मात्र लंच नंतर पुन्हा एकदा माझ्या समेत जोडले जात आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जून नांदुर्गे समीर ठाकरे. वेलकम. थँक्यू. आफ्टर लंच वन्स अगेन सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवला आहे, जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या दिशेने. मात्र असं वाटलं होतं की एक क्षण मात्र जेल समत होईल, परंतु चूक पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा पार. 7 धावांसाठी येणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट हा फलंदाज आहे आणि तेच अस्त्र मात्र निवडलं आणि मात्र सफलता सुद्धा मात्र प्राप्त केली. परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळतोय चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघासाठी, कारण धावा आता मात्र खूपच वेगाने या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या ओव्हरचा आपण जर खेळ पाहिलं तर अस्तिकने कुठेतरी एक चांगलं षटक हाताळलं होतं, परंतु कुठेतरी आता मात्र पवन महागडं ठरत असताना, कारण 3 लिगल चेंडू आतापर्यंत हाताळले आणि 13 धावा इथे मात्र खर्च करतो. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण, सांघिक धावसंख्या चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाची 1 गडी बाद 23 धावा. आणि जी त्याचा पवनला मोठ्या खेळाडूंचा कुठेतरी एक जो दबाव आहे ना तो झेलता येत नाहीये. मागच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं होतं सुफियानच्या समोर थोडासा तो पवन दबावामध्ये गेला होता आणि आता महेंद्रच्या अगेन्स्ट थोडासा प्रेशरमध्ये जातोय. परंतु निश्चित पवनकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची, त्याची गोलंदाजी भरपूर चांगली आहे, तो कमबॅक करू शकतो. परंतु यावेळी मात्र उडवलाय बॉल, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा 3रा षटकार बॅट्समन माइटीच्या बॅटमधून. काय फलंदाजी इथे मात्र पाहतो आपण माहितीच्या माध्यमातून, अगदी या चौकार आणि षटकारामध्ये डील करतोय. 4 चेंडू आतापर्यंत सामोरं गेला. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले.
एकूण वैयक्तिकचा आपण जर विचार केला तर 22 धाबा आतापर्यंत त्याच्या 4 चेंडूमध्ये धाबा पाहायला मिळाल्या आणि त्यात मात्र धाबांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या 29 धाबा धावफलकावर चांगल्या स्थितीमध्ये आता आपल्याला चेरबाजपूर वाशिर संघ या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच यात मात्र काही दुमत नाहीये. जी परिस्थिती आहे आणि जी स्थिती आहे, सुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत या मॅचचा विचार केला तर. टॉस जिंकल्यानंतर जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय ना, तो कुठेतरी मी म्हणेल आता चुकीचा ठरत असताना यावी MS चिंचवली संघासाठी. नक्कीच आपण जर पाहिलं तर तुमच्या अगेन्स्ट एक भरपूर मोठा संघ आहे. तुम्ही नक्कीच त्याच्या संघासमोर तुम्ही कदाचित फलंदाजी करू शकले असते. 45-50 धावा तुम्ही उभ्या करू शकले असते. परंतु प्रत्येक कॅप्टनची वेगवेगळी रणनीती असते या, आणि इथे मात्र थोडासा वेगामध्ये बदल केला गोलंदाज पवनने. हलक्या हाताने मात्र चेंडू पुश केला. शेवटच्या क्षणाला मात्र तोंड बॅटचं उघडलं आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. सिंगल धाव प्राप्त केली. थोडंसं पहा संयम सुद्धा इथे मात्र ठेवत असताना, कारण महेंद्रला माहिती आहे की या षटकानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि त्या षटकामध्ये सुद्धा मी हाणामारी करू शकतो या, आणि त्याच अनुषंगाने मात्र सिंगल धाव पूर्ण केली आणि आता मात्र विश्वासला मात्र स्ट्रायकिंग एंडला त्यांनी हाणला आहे. काय जेंटलमॅन क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र आता विश्वास मागे ऑन फायर आणि या ठिकाणी मिड विकेटला मात्र अजित पाडेकरच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालाय. खराब खेळ MS चिंचोली संघाच्या माध्यमातून पाहतोय, कारण तुमच्याकडनं जर अशा जर वारंवार चुका जर पाहायला मिळाल्या, प्रमुख खेळाडूकडून चुका जर झाल्या तर नक्कीच युवा जे खेळाडू आहेत त्यांच्यावर मात्र पूर्णपणे प्रेशर येऊ शकतो या, आणि ती स्थिती आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांची समाप्ती घेऊन धावसंख्या आपण पाहू शकता चेरबाजपूर वाशिर संघाची 1 गडी बाद 31 धावा. निश्चितच, परंतु हेही विसरून चालणार नाही की पहिल्या मॅचमध्ये 66 धावांचं लक्ष चेस केलंय चिंचवली संघानं. महेंद्रच्या माइंडमध्ये तेच चालत असावं की खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे, चेसिंग करण्यासाठी मायरात आणि खास करून रवी चांगल्या टचमध्ये आहे. त्यांच्या संघासमोर जर आपल्याला फाईट करायची आहे तर 55+ आपल्याला बघावेच लागतील. त्यामुळे बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल तो आक्रमणाला इथे सुरुवात करतोय. परंतु समीर हे सुद्धा विसरून चालणार की तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये वारंवार तुम्ही 60 पेक्षा अधिक धावांचं टार्गेट चेस करू शकत नाही. आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये रवीने चांगली इनिंग साकारली, पण तो रवीकडे तुम्ही पुन्हा एकदा अपेक्षा ठेवू शकत नाही. तुम्हाला नक्कीच अजून कुठल्या खेळाडूकडून अपेक्षा ठेवावं लागतील आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला मात्र हा खेळ या दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र करावा लागेल. निश्चितच, कारण एक खेळाडू तुम्हाला एक सामना जिंकू शकतो, 2 सामने जिंकू शकतो, परंतु चॅम्पियनशिप तुम्हाला जर पटकावायची आहे तर सर्वांना चांगला खेळ करावा लागेल. यावेळी आपण पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील चुकीचं आपल्याला होताना दिसते. 3ऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. समीर आलाय ओव्हर द विकेटनं. यावेळी क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला विश्वासच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. कुठेतरी आता एक विचार करावा लागेल की माहितीला जास्तीत जास्त स्ट्राईक इन इथे देण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजाला. हो नक्कीच, कारण विश्वास सलामीला आलाय. आतापर्यंत त्याने 4 चेंडू पेस केले. 4 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमध्ये फक्त आपल्याला 2च धावा पाहायला मिळाल्या. कुठेतरी मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू मात्र बरोबर मिडलिंग करत नाही. परंतु पाहूया कमबॅक करतोय की या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा फुल करायचं होतं, परंतु चेंडू निघून जाईल जमिनीच्या साह्याने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र एका धावेसाठी. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण जर पाहिलं तर उज्ज्वल शेलार आहे, जयेश शेलार, त्यानंतर युवा अनिकेत, नितेश. चांगले बॅटिंग ऑर्डर आहे वाशिर संघाचा आपण विचार केला तर, परंतु ही जोडी फार इम्पॉर्टंट असणार आहे, कारण माहिती चांगला टचमध्ये 5 चेंडूचा सामना केला. आतापर्यंत 23 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. 3 षटकार 1 चौकाराची अतिशबाजी त्यांनी मात्र आतापर्यंत साकारली आहे आणि कदाचित ही धावसंख्या या ओव्हरमध्ये नक्कीच वाढू शकेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला, चेंडू हव्यात क्षेत्ररक्षक लॉंगनला. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. चुकांवर चुका, कदाचित तुम्ही या सामन्यापासून मुकू नका असं दृश्य मात्र मैदानाच्या आतमध्ये. माटीला जीवनदान आणि फलंदाजाने 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. निश्चितच वारंवार चुक्या केल्या जातात, त्या चुका सुधाराव्या लागतील, परंतु ते चूक कुठे न सुधारता पुन्हा एकदा त्यात चुका झेल ड्रॉप केल्या जातात, मिसफिल्डिंग केली जाते आणि त्यामुळे कुठेतरी मी म्हणेल धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना आणि माहितीला शेवटच्या क्षणाला जर तुम्ही डावाचा अंत होत आला आहे आणि माहितीला जीवनदान दिलं आहे ते खूप महागात पडेल, कारण सर्वात महान फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि यावेळी पहाडव्या बॅटनं सुरेख फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअर लेग रिजनला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 4 धावेसाठी चौकार. नक्कीच गिरकी घेतल्याने फिरकी देत असताना मात्र या ठिकाणी चेंडूला फिरवलं. पाहू शकता अगदी सुंदर शॉट सिलेक्शन आणि चांगलं कलेक्शन पाहू शकता आपण. चेंडूला येऊ दिलं आणि पहा काय जबरदस्त या ठिकाणी तंत्रशुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळाला माहितीच्या माध्यमातून. असं वाटलं की कुठेतरी मात्र फोटो शूट करण्यासाठी मात्र या ठिकाणी पोस्ट देत असताना अशा प्रकारचं शॉट सिलेक्शन
आणि चौकार साडे आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना या ठिकाणी चेरोबाजपूर वाशिर संघाची एक गडी बाद 38 धावा. कारण हिरामन स्वस्तात बाद जर 5 धाब्यांवर त्याची मात्र खेळी समाप्त झाली, परंतु त्यानंतर पूर्णपणे सावरलं माहिती महेंद्रने. वनडाऊनला आले होते आणि हा आकडा फार महत्त्वाचा असतो प्रत्येक संघासाठी. आणि वनडाऊनला आल्यानंतर मात्र पूर्णपणे आपल्या संघाला या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी त्याच्यावर होती, ते मात्र चोखपणे या ठिकाणी पार पाडत असतोय. इथे मात्र लोअर फुलला चेंडू ऑन साईडला ट्राय केला, चेंडू कार्पेट आणि मात्र निघून जाईल. डीप स्क्वेअरच्या दिशेने रवी आहेत, त्या ठिकाणी मात्र रवीकडे चूक घडणार नाही. कारण आतापर्यंत चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. चांगली फेकी पाहायला मिळाली आणि मात्र एक धाब्यावर आता मात्र कुठेतरी संतुष्ट मानत असताना महेंद्र मागे. फुलटॉस बॉल होता, कुठेतरी एक सिंगल पाहायला मिळाली, सुटकेचा श्वास. परंतु आपण 2 षटकांच्या व्यतिरिक्त ह्या षटकाचा जर विचार केला तर चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न, यावी मात्र सुरेख फटका, स्वीप शॉट फुलवरती घेऊन बॉल ऑन साइड बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल. अक्षरशः आपण पाहिलं तर बंदुकीच्या गोळीप्रमाणे तो बॉल निघाला होता बॅटमधनं बॅट्समननं. विश्वास नाही, ते मात्र विश्वासार्थ ठरवताना ठोकला एक चौकार. नक्कीच जर हा जर फटका जर कदाचित विश्वासने मिस केला तर मात्र चेंडू नक्कीच स्टँडवर मात्र या ठिकाणी निशाणा साधू शकला असता, परंतु काय जबरदस्त चेंडूला मात्र मिडल केलं. अगदी मधोमध बॅटच्या चेंडूला आपण पाहिलं आणि मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला मात्र ठिकाणी दिशा सुद्धा दाखवली फलंदाज विश्वासने. आणि मात्र विश्वासपूर्वक 4 धावा आपल्याला ठिकाणी शेवटच्या चेंडूवर मात्र पाहायला मिळाल्या. धावसंख्या 43 रन्स, 43 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 14.33 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विपक्ष डोहले या 2 संघादरम्यान पुढची मॅच असेल. तर टॉस करण्यासाठी कॅप्टन आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही संघाला चॉईस चेंडू दिला जाणार नाही. जे आयोजक तुम्हाला चेंडू देतील त्या चेंडूवर तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळ करावा लागेल. तर आपण धावसंख्या पाहू शकता. आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 43 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो चेरोबाजपूर वाशिर संघ. यानंतर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. जय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध स्वराज 11 ढोले. एक चांगली मॅच होईल, त्यात काही शंका नाही. कारण यापैकी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली पाहतोय आपण. एकूण 43 धावा धावफलकावर. जय हनुमान चषक 2021 भरपूर वर्षानंतर आपल्याला एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन बाहुली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या आणि मात्र सर्वच संघाने चांगला सहकार्य या स्पर्धेसाठी मात्र दिलेलं आहे. इथे मात्र थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं, खंबलिंग झाली डीप लॉंग ऑफच्या दिशेने. आणि मात्र जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. आणि चांगली बाब असेल वाशिर संघासाठी की महेंद्र आता मात्र ऑन साईडला आहेत, ऑन स्ट्राईकला आहेत. एक जमेची बाजू असेल. चांगली गोलंदाजी ऋतिककडनं आपला पाहायला मिळते, कारण आतापर्यंत अचूक लेंथवर मात्र त्याने गोलंदाजी केली आहे. परंतु या ठिकाणी हा चेंडू मात्र कुठेतरी खराब लेंथ पाहतोय आपण, कारण उजवीची सोडून मात्र निघून जाते. पंचांचा वाईटचा इशारा. वंतर धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो आपण सिंगलच्या मदतीने 46 धावा. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आणि 46 धावा इथे फलकावरती लागल्यात. खूप महत्त्वाचे असतील महेंद्रला हे बॉल फेस करणं आता, कारण धावसंख्या थोडीशी थांबली गेली. ज्या वेगाने धावसंख्या होत होती तो वेग कुठेतरी थांबवला गेला. 12 धावांचं षटक जरूर हाताळलं, परंतु थोडासा वेग कमी केला, कारण 15ची सरासरी अक्षरशः चालू होती पवनच्या षटक समाप्त झाल्यानंतर. ऋतिक राईट ओव्हर द विकेट. यावेळी आपण पाहिलं तर एक चांगल्या चेंडूची सांगता सोडून दिला होता. अगदी अशाभूत नजरेनं पाहिलं होतं पंचांकडे, परंतु पंच त्या ठिकाणी निश्चितच अतिशय चांगले अंपायरिंग करत असताना वाईड लाईनच्या अगदी बॉल आतमध्ये कट होऊन निघाला होता. गोलंदाज ऋतिक चांगली गोलंदाजी करत असताना शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठल्याही प्रकारे दबाव घेत नाहीये समोर महेंद्र मागेचा. यावेळी मात्र फटका उडवल्या, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. षटकार
काय जबरदस्त इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट पाहायला म्हणतो या नक्कीच जहाबाली चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला त्यावेळी मात्र पाहू शकता आपण माहितीने कोणत्याही प्रकारचा मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्याला माहिती होतं की या फटक्यावर छाप पडली आहे 7 धावांसाठी आणि आपण रिप्ले पाहू शकता अगदी बॅटच्या रडारमध्ये आणि या शॉटसाठी मात्र या खेळाडूला जाणला जातो या स्पेशलिस्ट हेलिकॉप्टर शॉट अतिशय जबरदस्त हाणाघाती प्रहार आणि या षटकाच्या साहाय्याने शेरोबास्फोट वाशिर संघाने 50 धाबांचा टप्पा सुद्धा मात्र पूर्ण झाला तब्बल 52 धाबा धावपलकर पाहायला मिळतो आणि आजचा दिवसाचा खेळ आपण जर पाहिला तर पहिला सामना जर आपण सोडला तर प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी 50 धाबांचा टप्पा जो आहे तो मात्र पूर्ण केला आहे म्हणजे आज कुठेतरी मात्र फलंदाजाचा बोलबाला या आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहतोय इथे मात्र पंचांना प्रश्न विचारला हाऊस दॅट लेग बिफोरच्या रूपाने मात्र जोरदार अपील पाहायला मिळाली परंतु पंचांनी मात्र ही अपील पिटाली एकदा पूर्ण केली जाते परंतु या ठिकाणी पहा बॅकिंग करण्यासाठी मात्र कोणताही खेळाडू नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या चुकीचं क्षेत्रक्षण मित्र म्हणेन या ठिकाणी चुकीची रणनीती मित्र म्हणेन MS स्पोर्ट चिंचोली संघाच्या माध्यमातून कारण बॉलर एंडला एखादा खेळाडू बॅकअप करण्यासाठी येणं गरजेचं आहे परंतु नक्कीच कोणताही खेळाडू तिथे मात्र गेला नाही आणि तोच फायदा इथे मात्र माहिती महेंद्र आणि विश्वासने मात्र चांगल्या प्रकारे उचलला 2 धावांनी संघटित असून की आता मात्र पुढे जात असताना 1 गडी बाद 54 धावा निश्चितच चुक्या आणि चुक्या फक्त चुक्या पाहायला मिळाल्या आता कुठेतरी फलंदाजीमध्ये त्या महागात जरूर पडणार आहेत धावा ज्यावेळी चेस करतील यावेळी आपण पाहिलं तर फटका खोदून काढलाय डी पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि फलंदाज बाद होईल 1 धाव जोडली गेली स्कोरकार्डवरती धावफलक एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 55 कंप्लीट 56चं टार्गेट असेल तर नेक्स्ट मॅच साठी आपण निश्चित इन्व्हाइट करूया दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत आपण टॉस करणार आहोत या पुढची मॅच सिरांस्फोर्ट दामोलपाडा संघाचा कॅप्टन आणि स्वराज 11 डोले संघाचा कॅप्टन आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी दुसऱ्या फेरीतील आपण हा अंतिम सामना पाहणार आहोत आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मी प्रथमतः मान्यवरांना इन्व्हाइट करतोय सन्माननीय तानाजी पाटील आणि सन्माननीय प्रदीपजी पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे तुमच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत वेलकम भावेश पारदी अँड वेलकम श्रीताज शेख दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये सज्ज झाले आहेत आणि आमचे प्रमुख मान्यवर सुद्धा आलेले आहेत सर्वांनी तानाजी पाटील आणि प्रदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मित्रांनो नाणेफेक करत आहोत हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचाच असेल दोन्ही संघांच्या माहितीसाठी आणि मी तानाजी बोरे यांना विनंती करतोय तानाजी पाटील यांना विनंती करतो की आपण हा नाणं इथे मात्र उडवायचा आहे तर श्रीताज शेख इथे मात्र कॉल देत आहेत डोळे संघाचे कॅप्टन आहेत जय हनुमान वाहुली असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलेलं आहे आणि या नाणेफेकीची बाजू जात आहे डोळे संघाच्या बाजूने तर मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे शिरताज आपण जर पाहिले तर एक चांगली मॅच होईल अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे परंतु तुमचं मत मी नक्कीच जाणून घेईन कारण तुमच्या संघाच्या अगेन्स्ट जांभूळपाडा संघ इथे फाईट करणार आहे तर टॉस किती इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी भरपूर टॉस इम्पॉर्टंट होतं ना तर टॉस जिंकलाय काय करण्याचा निर्णय फिल्डिंग करेन काय खेळाडूमध्ये आम्हाला नक्कीच चेंजेस पाहायला मिळतील की जो विनिंग कॉम्बिनेशन आहे तोच कॉम्बिनेशन आम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल जो आहे तोच आणि साहिल अतिश हे तर चांगलेच फॉर्ममध्ये आहेत पण त्या व्यतिरिक्त असा एखादा कोणता खेळाडू तुमच्या संघामध्ये आहे की तुमच्याकडनं तो चांगली अपेक्षा तुम्ही त्याच्याकडनं करू शकता बाला आणि या प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार जांभूळपाडा एक चांगला संघ आहे मिनिमम 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू तुम्ही आतापर्यंत पडगा टेनिस क्रिकेटमध्ये एक विजेतेपद पटकवलेलं आहे त्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला असेल तर ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे भरपूर महत्त्वाचे आहे नक्कीच आम्ही चांगला खेळ करू आणि विजय प्राप्त करू आणि की यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा भावेश नक्की तुम्ही सुद्धा या PTC मध्ये एक स्पर्धा जिंकलेली आहे तुमचं सुद्धा कॉन्फिडन्स वाढलेलं असेल फलंदाजी करायची आहे तुम्ही पहिली मॅच कुठेतरी चेसिंग करता जिंकलेली आहे परंतु आता तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे किती धावसंख्या तुमच्या संघासाठी योग्य असतील 50+ अजय पाटीलचा फॉर्म कुठेतरी हरपलेला आहे त्याबद्दल काय सांगू शकशील तू
प्रॅक्टिसकडे लक्ष द्यायला पाहिजे, दुसरं काय नाही. प्रॅक्टिस महत्त्वाची असते, आणि काय क्रमवारीमध्ये आम्हाला चेंजेस पाहायला मिळतील? ते मैदानात दिसेल. भावेश पारधी कुल कॅप्टन म्हणून तुझी एक ख्याती आहे, तर कॅप्टनकडनं काय अपेक्षा संघाला? जर माझा प्रयत्न म्हणजे जर मला बॅटिंग बॉलिंग भेटली तर माझा चांगला प्रयत्न करेन, चांगला करून दाखवायचा. तर एक रफ अँड टफ मॅच परीक्षेनं पाहायला मिळेल अशी अपेक्षा करू शकतो आम्ही. हो. तर की तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मिळत टॉस संपन्न झालेला आहे. स्वराज 11 डोले वन द टॉस इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट अगेन्स्ट श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. तर टार्गेट या ठिकाणी आपण पाहतो एकंदरीत 56 धावेचं आहे. मागच्या मॅचच्या कम्पेअरनुसार आपण 10 धावा कमी इथे पाहतोय एम एस चिंचवली संघाला करायचे. चेस डाऊन करत असताना दरम्यान उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. दरम्यान योगेशजी गायकर इथे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी शांताराम पाटील आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते योगेशजी गायकर साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या दरम्यान विश्वासजी ठाणगे आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते योगेश गायकर यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दरम्यान विनंती करूया या ठिकाणी योगेश गायकर आपण पुढे यायचं आहे. विश्वास ठाणगे यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी ते उपस्थित झालात त्याबद्दल मी आपलं मनस्वी सस्नेह हार्दिक असं स्वागत करतोय. मायची उपदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आमच्या मान्यवरांना सन्मानित केले जाते. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होताना. त्यानंतर शांताराम पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. विश्वासजी ठाणगे आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते शांताराम पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मान्यवरांची मानदेय अक्षरशः आपल्याला पाहायला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. निश्चितच पाहू शकता स्वागत आणि सन्मान होताना. तदनंतर पुढील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. तानाजी पाटील आपण पुढे यायचं आहे, आपलं देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तानाजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती पुन्हा एकदा आपण विश्वास ठाणगे सरांना करूया. आपण आपल्या शुभ हस्ते तानाजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दरम्यान पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती तानाजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय विश्वासजी ठाणगे यांच्या शुभ हस्ते. भरपूर स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी पाहिलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर प्रदीप पाटील आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. आपण देखील पुढे यायचं आहे. प्रदीप पाटील साहेब निश्चितच पुन्हा एकदा आपण विश्वास ठाणगे यांना विनंती करूया प्रदीप पाटील साहेबांना सन्मानित करायचं आपल्या शुभ हस्ते. भरपूर मोठ्या संख्येने कालच्या दिवसभरापासून आपण पाहुण्यांची संख्या या ठिकाणी पाहतोय. हे प्रेम आहे मित्रांनो जयहनुमान चषक वाहुलीवरती आणि हे प्रेम आहे आमच्या वाहुली गावावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तर बोलूया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. तर पहिल्या षटका सुरुवात आपण पाहतोय हिरामनने इथे मात्र केली होती. पहिला विकेटचा पतन झालं. धावचीच्या सुरुवात मात्र गडी बाद झाला, परंतु या ठिकाणी शॉट पडल्या मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र निघून जाईल. डीप फाईन लेगला मात्र धडक देतोय. पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी चौकार. वाईट प्लस 4 म्हणजे 5 धावा इथे मात्र कुठेतरी बोनसच्या रूपाने पाहायला मिळाल्या. धाबा कशा येतात हे महत्त्वाचं नाही. एम एस स्पोर्ट चिंचोली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 56 धावाचं तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि कुठेतरी मात्र धावाचा पाठला करत असताना मात्र रवीने मात्र जी चूक केली ती चूक कदाचित कुठेतरी चिंचोली संघाला महागडीचं ठरू शकेल. कारण पहिल्या मॅचमध्ये मात्र अर्धशतके इनिंग त्याने साकारली होती आणि कुठेतरी मात्र 2 धाबे घेण्याचा प्रयत्न मात्र त्यांच्या जो अंगलेखी आला. आणि आता मात्र जी जबाबदारी आहे ती आता मात्र वाढलेली आहे ती म्हणजे अजित पाडेकरच्या खांद्यावर. इथे मात्र अकुट्याचा चेंडू स्विंग केला आहे, फेकून देतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धाबांसाठी हा बिग हिट षटकार. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलच्या लाईन मध्ये आले होते आणि फटका एक्झिक्यूट केला होता. पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ.
6 धावसंख्येसाठी ताकद भरपूर आहे अजितकडे. त्या ताकदीने कुठेतरी शॉट इथे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या षटकाराच्या मदतीने पुढे जाईल. 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा. दरम्यान या ठिकाणी बाहुली गावचे उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय भानुदासजी गायकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि काय जबरदस्त फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलं अजित पाडेकरने. याच फटक्यांसाठी या फलंदाज जाणला जातोय आणि मात्र ती जबाबदारी आहे ती मात्र चोखपणे पार पाडतोय का पाहूया. धावसंख्या षटकाराने आता मात्र पुढे जाईल 15 या आकड्यावर. जी सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र नक्कीच MS स्पोर्ट चिंचोली संघाला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते या. कारण एक पॉझिटिव्ह सुरुवात आपण म्हणू शकतो या. अजूनही इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप ट्रॅव्हल झाला, बेडविकेट क्षेत्र खाली आहे. जोपर्यंत क्षेत्र उज्ज्वल शेलार चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत चेंडू मात्र या ठिकाणी प्लाय झाला एका टप्प्याच्या 6 आणि 4 धाबांसाठी चौकार. अतिशय चांगली सुरुवात. इथे हिरामन कुठेतरी महागडं षटक हाताळत असताना भरपूर एक्सपेन्सिव्ह ओव्हर आता मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरूर रवी बाद झाला होता. धावबादच्या स्वरूपामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी इथे बॅट्समन अजित पाडेकर करत असताना ओव्हर द स्टंप. यावी मात्र फटका फसला, बॉल हवेमध्ये, विश्वास मागे आलाय, बॉल खाली, झेल इथे मात्र ड्रॉप. मॅच सोडली आहे की कॅच सोडली आहे आता जरूर येणारा काळ आपल्याला सांगेल. पण अजितला जीवनदान दिलंय. मी तर म्हणे कॉलिंग केली नाही आणि त्या कॉलिंगच्या मुळेच मात्र ही चूक झाली आहे. विश्वासला असं वाटलं की हिरामन हा जेल टिपेल, हिरामनला असं वाटलं की विश्वास हा जेल टिपेल. दोघांची भांडण झाली आणि मात्र तिसऱ्याचा लाभ होताना आपण इथे पाहिलं. चेंडू मात्र जमिनीवर लँड झाला आणि मात्र अजितला जीवनदान मिळतोय. ही एक चांगली बाब आहे ती म्हणजे MS स्पोर्ट चिंचोली संघासाठी. निश्चितच 20 धावा धावफलकावरती इथे आता पहिल्या षटकाचा केस समाप्त झालाय. आणि आपण पाहिले तर सरासरी जी 20ची आता पूर्ण केली आहे, 14ची राखायची होती परंतु 20 केल्यात. म्हणजे कुठेतरी आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये जो एव्हरेज आहे ना तो कमी होणार आहे. 12.00 आता राखावी लागेल. कारण येणारे चेंडू आपण पाहतोय 18 आणि जिंकण्यासाठी 36ची गरज आहे. म्हणजे बॉल मागे तुम्हाला 2 धावा बनवाव्या लागतील. नक्कीच. परंतु या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे धाबा आपल्याला या ठिकाणी फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि इथे मात्र स्वागत केलं आहे जय शेलारचं. काय फलातून फटकेबाजी पाहायला मिळते अजित पाडेकरच्या माध्यमातून. चेंडू निघून जातोय दुर्ग गंगी छाव में 6 धाबांसाठी षटकार. आज मात्र अजित जखमी शेर और भी घायल लगताय. आणि आपण या ठिकाणी पाहिलं जर 2-3 झेल सुटल्या होत्या क्षेत्ररक्षण करत असताना खूप टीका झाली अजितची देखील. आणि त्यानंतर मात्र फलंदाजीला आल्यानंतर जो प्रत्युत्तर दिले ना तर जनता देखील आता त्या झेल ज्या कशा सोडल्या होत्या त्या विसरल्यात आणि त्याच्या बॅटिंगचा आनंद इथे घेत असताना. आणि मित्र म्हणेन की या ठिकाणी मात्र त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण आपण जर पाहिलं तर त्यांचा जो प्रमुख फलंदाज होता रवी तो स्वस्तात बाद झाला आणि आपल्या संघाला जर जिंकून द्यायचं असेल तर अजितला मात्र ठिकाणी एक मोठी इनिंग्स खेळावी लागेल. आणि ती इनिंग मात्र आता तो डेव्हलप करतोय, पुढे जाऊन घेऊन चाललेला आहे. कारण त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण 2 षटकार पाहिले, 1 चौकार पाहिला, वैयक्तिक 20 धाबांवर खेळतो आणि संघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धाबा धावफलकावर. इथे मात्र चेंडूची लेंथ खूपच छान आहे. खोदून काढला चेंडू, ड्राईव्ह होतो या वाईडिश लॉंगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो या अस्तिकच्या माध्यमातून परंतु अजितने नाकारलं. कारण या अगोदरच मात्र एक फलंदाज धावतोच्या स्वरूपात बाद झालाय. तीच चूक मी पुन्हा करणार नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र एका धावेवर इथे मात्र समाधानी मानत असताना 27 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू असताना खूप चांगली बॅटिंग, प्रत्युत्तर अतिशय चांगल्या प्रकारे दिलं जाते. तसे आपण चेस डाऊन करण्यासाठी माहेर आहे चिंचवली संघ. मागच्या मॅच पासून आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार केला अस्तिकनं. यावेळी उत्तुंग प्रहार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. आता मात्र पाहू शकतो की आपण दोन्ही बाजूने आग लागली आहे, तलवारीच्या दोन्ही बाजूला धार लागलेली आहे आणि या दोन्ही धार इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चमकताना आपण तलवार पाहतोय समीर की एकाच बाजूने धार असते. परंतु नक्कीच ही स्पर्धा जेवढी महत्वाची आहे ना नक्कीच प्रत्येक संघाचा एक स्वप्न आहे की ही स्पर्धा मी जिंकावी आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी दोन्ही संघ इथे करत असताना जबरदस्त फलंदाजी. प्रतिष्ठेची लढाई आहे. कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर निश्चितच गावासाठी खेळलं जातं आणि त्या गावासाठी आम्ही सर्वस्व आमचं पणाला लावू हे इथे सांगत असताना दोन्ही संघ चांगला खेळ करतायत. आणि खास करून आता मात्र दबदबा आणि वर्चस्व मी म्हणेल या मॅच मध्ये निर्माण केलंय चिंचवली संघाच्या फलंदाजांनी. नक्कीच नक्कीच काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो. इथे मात्र लोअर फुटा चेंडू आहे, पुन्हा त्या चेंडू मात्र कार्पेट 6 ने निघून जाईल.
डीप मध्ये खेळाडू सज्ज थोडे संत गतीने आले, चेंडूवर फेकी केली आणि फलंदाजीने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. चित्त्याची चपलाई, हरणाचा वेग आणि जसे जसे धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात तसे मात्र खेळाडू कक्षामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण धावसंख्या आपण जर पाहिली तर आता मात्र पाहता 35 आकड्यावर जाऊन ठेपलेली आहे. आता मात्र समीकरण आपण पाहू शकता, 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि फक्त 21 धाब्यांची गरज. काय सामना इथे मात्र पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. निश्चितच सर्व गोलंदाजांची अक्षरशः वाट लावली या ठिकाणी. स्क्वेअर मारा, वाईट बॉल, अवांतर धाव अजून एक जोडली जाईल. आता दबाव स्पष्टपणे दिसतोय गोलंदाजांवरती. गोलंदाजांना लाईन आता इथे थोडीशी भरकटताना दिसल्यात जयेश, कारण महागडं षटक आता होतोय आणि खास करून हिरामन आज महागडं ठरलाय. त्याच्यामुळं ज्यावेळी तुमचा प्रमुख जो खेळाडू असतो त्याच्यावरती आक्रमण होतो ना, त्यावेळी येणारे जे गोलंदाज असतात त्यांच्या अगोदरच पाय हे मागे सरलेले असतात. आणि यावेळी पहा, एक मोठा प्रहार अजून एक निघाला बॅट्समन आस्तिकच्या बॅटमधून निघतोय. हा धमाकेदार ब्लास्टिंग स्ट्रोक, षटकार. काय जबरदस्त अफलातून कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. कुठेतरी मात्र बॉडी लँग्वेज आता मात्र आपण चिरोबास्फोट वायसर संघाची पाहिली तर कुठेतरी आपला कमकुवत पाहायला मिळते. याचं कारण फलंदाजांचं मात्र जबरदस्त या ठिकाणी पलटवार पाहायला मिळाला. अब्दुल कलाम यांनी खूप चांगलं म्हटलं आहे, आयुष्यात खुश व्हायचं असेल तर कौतुक आहे का आणि यशस्वी व्हायचं असेल तर निंदा आहे का. आपण निंदा केली तर पहिल्या डावामध्ये अजितच्या अगेन्स्ट, कारण अजितने खूप साऱ्या चुका केल्या, त्याच्यावर आपण भरपूर टीका सुद्धा केल्या. टीका नव्हे तर नक्कीच आपण त्या चुका कशा दुरुस्त करायच्या त्याबद्दल आपण नक्कीच चर्चा केली. परंतु या इनिंग्समध्ये काय जबरदस्त अफलातून कामगिरी या संघाची पाहायला मिळते. अजून एक ऑन साईडला खूपच चांगला फटका पाहायला मिळतोय. परंतु डीप स्क्वेअरकडे मात्र उज्ज्वल शेलारा आहेत, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली पैकी आपण पाहतो यांनी मात्र एका धाव्याने सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना पाहू शकता आपण. 1 गडी बाद 43 धाबा, टार्गेट आहे 56 धाबांचं आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त 12 चेंडू शिल्लक आणि 13 धाब्यांची गरज. निश्चितच सामना कुठे होता आणि आता निश्चित परिस्थितीनुसार सामना दिसतोय कुठे. कारण 56 धावा ज्यावेळी झाल्या त्यावेळी वाटलं होतं की कुठेतरी चिंचवली संघ आता ह्या धावा चेस करणार नाही. जरूर त्याने मागच्या मॅचमध्ये 67 केल्या होत्या, परंतु त्यावेळी संघ वेगळा होता, यावेळी संघ वेगळा आहे. निश्चित वाशिरे संघाची गोलंदाजी म्हटली तर आणि निश्चित आताच पार पडलेली स्पर्धा सापेच्या मैदानावरती त्या ठिकाणी माहितीनं एक पराक्रम जरूर केला होता. 3 बॉलमध्ये 1 धाव खर्च केली नव्हती, म्हणजे चांगली गोलंदाजी वाशिरे संघाकडे देखील आहे. परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर चिंचवली संघाच्या अगेन्स्ट त्यांच्या गोलंदाजाने अक्षरशः मी म्हणेल नांगी टाकले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्या प्रकारे फलंदाजी आणि आक्रमण इथे जरूर सुरुवात केल्या चिंचवली संघाच्या फलंदाजाने. 2 धारी तलवार आपल्याला पाहायला मिळाल्या, अक्षरशः दोन्ही बाजूने आपल्याला आक्रमण इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 43, 12 चेंडूंचा खेळ शेष जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. यावेळी बॉल आपण पाहिला तर हवेमध्ये शॉट फाईन लेगला जज केला जातोय, झेलपर्यंत पोहोचलेला नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 धावा विजयासाठी शिल्लक MS स्पोर्ट चिंचवली संघाला. किती चर्चित स्पर्धा आहे समीर, आपण ही पाहिली तर. कारण क्रिकेटचे चाहते गोव्यामध्ये जाऊन सुद्धा मात्र गोव्यामध्ये आनंद वेगळा लुटण्याचा सोडून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि तिथून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. कुकसेगावचे उत्कृष्ट क्रिकेटपटू अनंत पाटील, प्रेम पाटील, अजय पाटील या चेंडूनंतर नक्कीच त्यांचा आपण उल्लेख करू. परंतु या ठिकाणी चेंडू हवेत आहे, उंची जास्त, अंतर कमी. जय शिलार चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. मी तर म्हणेन हा सामना मात्र कुठेतरी वाशिर संघाने सोडला आहे असं म्हणायला हरकत नाही. फलंदाजीने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. या आयोजनासाठी चिरोबास्फोट वाशिर संघासाठी आणि कॉमेंट्री पॅनलसाठी प्रेम पाटील, अनंत पाटील आणि अजय पाटील यांनी मात्र गोव्यावरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर तिघांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. निश्चितच चर्चा खर्च आहे तो चर्चा भी होनी चाहिए. यावेळीचा शॉट आपण पाहिलं तर भरपूर चांगला निघलाय. क्षेत्र रक्षकाचा पूर्व अनुमान चुकीचा, बॉल त्याच्या डोक्यावरनं गेलाय, मस्तक पे दस्तक देती हुई 4 रन. अतिशय सोपं आता समीकरण इथे करून सोडले. अक्षरशः मी म्हणेल मागच्या बॉलवरती जी झेल उडाली होती, हिरामनच्या अगदी पुढ्यामध्ये बॉल पडलाय, परंतु क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन वर आला होता. हिरामनला तो झेल घेण्याचा कुठेतरी प्रयत्न करायला हवा होता. मॅच सोडले मी म्हणेल. निगेटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच. आणि चौकारने 50 धाबा सुद्धा मात्र या ठिकाणी MS स्पोर्ट चिंचोली संघाच्या पूर्ण झाल्या. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धाब्यांची गरज. आणि ते मात्र कुठेतरी मोठा फटक्याने मात्र सामना समाप्त करण्याच्या वाटेवर आपल्याला पाहायला मिळतो या फलंदाज अजित पाडेकर. अजितच्या बॅटमध्ये आतापर्यंत किती धावा आल्या नक्कीच आपण पाहूया. 2 चौकार आले, 2 षटकार आले आणि आपण जर विचार केला तर 27 धाबांची इनिंग आतापर्यंत त्याच्याकडे पाहायला मिळाली आणि त्याला मात्र चांगली साथ मिळाली ती म्हणजे आस्तिकची.
2 षटकार त्याच्या बाटमधून पाहिले आपण. हा पटकन तर खूपच छान आहे, परंतु नक्की जर डीप लॉंगॉनवरून जाऊन मात्र क्षेत्ररक्षक वाडिश लॉंगॉनला जाऊन चेंडू कलेक्ट करतो विश्वास मागे. आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी आत्महत्या केली असं म्हणायला हरकत नाही, कारण दुसरा झटका लागतोय MS स्पोर्ट चिंचोली संघाला. फलंदाज अस्तिकच्या रूपाने फलंदाज बाद. धावबाद या ठिकाणी झालाय. जवळजवळ मी म्हणेल नॉन स्ट्रायकर एंडला जाऊन परत आलाय अस्तिक त्या ठिकाणाहून. आणि धावबादच्या स्वरूपामध्ये हा दुसराच झटका लागले, परंतु विकेटसाठी मी म्हणेल थोडीशी अगोदर गरज होती, उशीर गेला विकेट येण्यासाठी नवीन फलंदाज. आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सामना करत असताना समीर मात्र या ठिकाणी बीड झालाय. डॉट चेंडूची समाप्ती. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त MS स्पोर्ट चिंचोली संघाला 5 धाब्यांची गरज. निश्चितच आता सामना कुठेतरी मी म्हणेल कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मागच्या 2 बॉलवरती. उज्ज्वलनं जर एक षटक टाकलं, परंतु विचार करायला गेलो तर विज्युअलच्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक जरूर आपल्याला पाहायला मिळालं. एक चौकार जरूर गेला, 8 धावा त्याने खर्च केला. ज्यावेळी षटक टाकण्यासाठी आला होता त्यावेळी समीकरण 12 चेंडू आणि 13 धावेची गरज होती, आणि अशामध्ये त्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या. तर विकेट जरूर मिळाली, एक सांघिक यश त्यांना मिळालं होतं धावबादचं. आता शेवटचं षटक आहे, म्हणजे कुठेतरी वाटलं होतं की शेवटच्या षटकापर्यंत सामना जाणार नाहीये, परंतु 5 धावेची गरज असेल येणाऱ्या 6 बॉलमध्ये. आणि क्षमता आहे मायटी महेंद्रकडे की तो 5 धावांचं संरक्षण करू शकेल, कारण याच हंगामामध्ये त्याने एक पराक्रम केलेला आहे. समीर तुला सुद्धा ठाऊक असेल, परंतु या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या. आपण पाहिलं असेल सरपंच चषक 2021 मध्ये अवघ्या कबीर 11 खानोली संघाला 3 चेंडूमध्ये 1 धाबेची आवश्यकता होती, आणि त्या 1 धाबेचं मात्र मायटी महेंद्रने संरक्षण केलं होतं. तर मी एवढंच म्हणेन वाचर संघासाठी, पराभवाने माणूस संपत नाही, तो संपतो जेव्हा तो प्रयत्न सोडतोय. परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अजून तुमच्याकडे 5 चेंडूमध्ये 3 धाबांचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे. आणि पाहूया तशा प्रकारची पराक्रम अजूनही या स्पर्धेमध्ये पुनरावृत्ती करेल का गोलंदाज महेंद्र मागे. चेंज ऑफ पेस करणं. अजित सुद्धा चांगला चाणाक्ष फलंदाज आहे, कारण त्याला सुद्धा ठाऊक आहे की आपण सिंगल डबलने सुद्धा मात्र या धाबा जोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण धावांचा पाठलाग करू शकतो. आणि या 2 धावेने आता मात्र स्कोर आर लेव्हल 55 धावफलकावर. आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 1 धाबेची गरज. स्कोर लेवल झालाय. क्षेत्ररक्षणाची साथ कुठेतरी चुकीची लाभली, प्रयत्न सोडले गेले. बघा शेवटपर्यंत प्रयत्न सोडू नका, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतं. आता 1 धाबेची आवश्यकता, थोडासा आता लांब गेला विजयापासून. यावेळेचा बॉल अरे मॅच फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय. एक मोठा विजय मी म्हणेल मिळवलाय MS स्पोर्ट चिंचवली संघानं. चेरोबा वाशिरे संघाच्या अगेन्स्ट 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे व्यवस्थित पार केला आणि एक मोठ्या विजयाची नोंद केली. तर हार्दिक अभिनंदन चिंचवली, हार्ड लक चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघ. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी. MS स्पोर्ट चिंचोली संघात या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त खेळ प्रस्थापित केला. दुसऱ्यांदा मात्र या संघाने 50 पेक्षा अधिक धाबांचा मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चेस केला आहे, आणि काही फलंदाजाचं चांगलं योगदान पाहायला मिळालं. आणि या सामन्यात आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया, ज्याने अतिशय जबरदस्त फलंदाजी साकारली. 2 षटकार आणि 2 चौकारीसाठी तब्बल 14 चेंडूला पेस केला आणि नाबाद 33 धावांची इनिंग साकारली. आणि तो खेळाडू आहे अजित पाडेकर, इज द मॅन ऑफ द मॅच. असं वाटलं होतं की मात्र रवी बाद झाल्यानंतर